यंगस्टर ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये सुंदर अशी चंद्रपूर आपण या ठिकाणी टिपत आहोत की या ठिकाणी यंगस्टरच्या मैदानामध्ये जेव्हा आपण आपलं कसब दाखवतात, आपलं कौशल्य दाखवतात, त्याच वेळेला आपल्याला पुढील पायऱ्या चढत चढत आपल्याला राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला पोहोचता येतं। आज तीच पातळी गाठलेला खेळाडू या ठिकाणी या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय। तुषार पाटीलच्या रूपामध्ये अनेक खेळाडूंचा चांगली भरारी घेत वरची लेवल गाठावी, पातळी गाठावी याच उद्देशाने या ठिकाणी यंगस्टरचा हाच प्रयास आहे आणि ह्याच प्रयासाने या ठिकाणी या पंचक्रोशीतील खेळाडूंना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि निश्चितच कित्येक हा सफाळे महोत्सव आज 22 वर्ष या ठिकाणी झालेले आणि ह्या 22 वर्षामध्ये कित्येक खेळाडूंनी आपल्या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे। ज्यांना संधी प्राप्त झाली त्यांनी आपल्या संधीचं तुषार पाटील, त्यानंतर आपण अनेक खेळाडूंची या ठिकाणी त्या नावाचा उल्लेख केला की अशाच प्रकारे या मैदानातून आपण प्रेरणा घ्यायची आणि पुढे आपलं भवितव्य घडवायचे आणि त्यासाठी यंगस्टर ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। मात्र अपेक्षा आहे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं आणि त्यासाठी सुद्धा आपण परिवर्तन केलेले नियमांमध्ये प्रो कबड्डीच्या नियमांचे ज्या वेळेला अनेक स्तरावर जेव्हा खेळाडू खेळून येतो तेव्हा तो अनेक प्रकारचा अभ्यास करून येत असतो आणि तोच अभ्यास या ठिकाणी दाखवतो। अभ्यासपूर्वक खेळी या ठिकाणी मैदानी खेळताना दिसत असतो। बघूया आता 8 नंबरचा खेळाडू चढाई करतोय गिरवाळे संघाकडनं खोडवर अशी चढाई आणि जी अपेक्षा आहे जे परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तो जाडे संघाकडनं पुन्हा एकदा उंच असा खेळाडू 7 नंबरचा खेळाडू पुन्हा कोर्टवर प्रवेश करतोय, थोडा धडपडतोय परंतु प्रयास जारी आहे। कोणत्या पद्धतीने आपल्याला गुण प्राप्त करता येणार आहे, कोणत्या पद्धतीने गुण प्राप्त करताना आणि आपल्याला समर्पित केलेलं आहे आणि एक तंत्रशुद्ध करून कोणीतरी दुसरा खेळाडू गिराळे संघाचा या लादीला टच होईल, स्पर्श करेल आणि आपल्याला गुण प्राप्त होईल अशी अपेक्षा होती। मैदानामध्ये तो दाखवून देतोय आणि आपल्या गुणांचं प्रदर्शन या ठिकाणी करून दाखवतोय। प्रत्येक खेळाडू अशाच पद्धतीने या ठिकाणी खेळतोय आणि इथे शालेय स्तरावर खेळता खेळता तो उत्तम कामगिरी ज्या पद्धतीने करत जातोय त्या पद्धतीचं व्यासपीठ त्या खेळाडूला प्राप्त करून देण्याचं कार्य आज यंगस्टर ट्रस्टने हाती घेतलेलं आहे। यंगस्टर ट्रस्टच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी जी निर्मिती झाली ती पालघर या व्यासपीठाला सुद्धा सर्व क्रीडा रसिकांनी सुद्धा तेवढे धन्यवाद द्यावेत। दाखवण्याचं कार्य मात्र या खेळाडूंनी केलेलं आहे, रसिक प्रेक्षकांनी केलेलं आहे। यंगस्टरला सुद्धा हा रस्ता दाखवला आणि त्या मार्गाने आम्ही पाहिलेलं मैदान गाजवताना मात्र ती संधी त्यांना प्राप्त झाली नव्हती, मात्र त्यांनी ब्लॉक करतोय। उंच मजबूत बांध्याचा महालीग मध्ये ज्यांनी आपली कर्तबगारी दाखवलेली आहे प्रयास दिसतोय। 7 नंबरचा खेळाडू चढाई करतोय, कोणत्या पद्धतीने आपल्याला गुण संपादन करता येईल खेळातून आपल्याला दिसून येणार आहे। दरम्यान 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय, उजव्या बाजूने विचारपूर्वक पक्ष केंद्रित करून पाय मारतोय आणि सांगतोय मी पाय मारून येईल। जाडेच्या कोटवर चढाई करतोय, जोरदार चढाई आणि सुंदर असा प्रयास, परंतु लक्षात येतं की निश्चित होणार जाडे संघाच्या दिशेने पुन्हा एकदा बघूया आता सुपर टेकल होतोय का। जाडे संघाला ती एक संधी धूळ कार्य केला, छोटासा खेळाडू तर्फे असला चपळ असलेला हा खेळाडू चढाई करतो। 11 नंबरचा खेळाडू विचारपूर्वक पूर्णपणे विचार करून ती खेळी करणारा मला वाटतं आतापर्यंत मैदानामध्ये पाहिलेलं आहे आणि कौशल्य आपण म्हणतो की स्किल आहे कबड्डीतलं स्किल ते पूर्णतः त्यांनी आत्मसात केलेलं आहे। आपली काही तेवढी उंची नाहीये, तेवढी फटकाम आपली मजबूती नाहीये, परंतु आपलं तंत्र आपलं कौशल्य वापरून त्या ठिकाणी तो निश्चितच या ठिकाणी प्रयास करतोय। पुन्हा एकदा बघूया आता विशाल पाटील आपल्या ताकदीत विशालता दाखवतोय आपल्या खेळातून सुंदर प्रकारे। पुन्हा एकदा मंगेश जाडे संघाकडनं पुन्हा एकदा तोच प्रयास बोनस आणि मला आपल्या चतुराईने तो बोनस घेऊन टिपलेला आहे आणि प्रयास खेळ बाकी। पुन्हा एकदा मंगेश पाटील सरांनी एक चांगलासा उल्लेख केला, या ठिकाणी सर्व खेळाडूंचा आपण उल्लेख केला, त्यांचा गुण गौरव केला। खरोखरच ती म्हटलं जातं निसर्गाने आपल्याला फक्त निश्चितच रंगत वाढते। तुषार पाटील यांना मला वाटतं एकदा तरी पकडून दाखवावं म्हणून या ठिकाणी प्रक्षोभ होते रसिक प्रेक्षकांचा, इतिहासाला व्हावा एकदा तरी व्हावा
मात्र आतापर्यंत यशस्वी चढाई करण्यामध्ये आत्मविश्वास आणि भरोसा या दोनांच्या बळावर खेळणारा हा ताकद बन जाती है। भरोसा खुद पर करे तो ताकत बन जाती है। मंजिलें इन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। धोखे से खुश नहीं होता, हौसले से उड़ा होती है। खरोखर सुंदर अशी कामगिरी करताना या ठिकाणी सर्व खेळाडू दोन्ही संघाचे खेळाडू आपल्याला दिसत आहे। असा प्रमाणाचा बेरस टिपण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी असा प्रयत्न मला तरी वाटतं। बघूया पुन्हा एकदा प्रयत्न करतो आणि आत्मविश्वासाचं अंजन ज्याच्या डोळ्यामध्ये चमकतो तो कधीही अपयशी ठरत नाही हे प्रत्येक आपण या ठिकाणी पाहतोय। आत्मविश्वासाने प्रत्येक खेळाडू या ठिकाणी खेळतोय, आपल्या खेळाचं प्रदर्शन समोरचा खेळाडू चढाई करतोय चहाडे संघाकडनं काय करतोय बघूया, काय प्रयास करतोय। सुंदर प्रकारे खेळ आपल्याला होताना दिसतोय। दरम्यान सज्ज आहे गिराळे संघ या ठिकाणी दोन्ही बाजू। पुन्हा एकदा तुषार पाटील बघूया कोणा चांगला असा प्रयत्न आणि खूप प्रत्येक वेळेला चांगली अशी कामगिरी आपल्या संघाच्या खेळाडूंचा सपोर्ट घेऊन करतात आणि हात वर करण्याचा प्रयत्न बघूया असा बराचसा प्रयत्न एक क्रमांकाचा हा